नमस्कार मित्रांनो, मी अजित तिजोरे आपणा सर्वांचे गणिताशी गट्टी चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो। नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी गणिताशी गट्टी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। आज आपण स्टँडर्ड 10 मॅथ्स पेपर 2 ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन या टॉपिक मधील टू कन्स्ट्रक्ट सिमिलर ट्रायंगल्स इफ दे हॅव कॉमन व्हर्टेक्स हा उपघटक पाहणार आहोत। Required previous knowledge to construct a triangle if its sufficient sides and angles are given. Second, to divide a given line segment into given number of equal parts. 3. To divide a line segment in the given ratio. 4. To construct an angle congruent to the given angle. Steps for construction. First, check whether we can construct given triangle with given measures. If we cannot construct the given triangle, then find out the missing parts required for the construction of triangle. Important, we must take the side whose end point is common vertex as a base of given triangle. Second, by observing given ratio, decide whether given triangle is greater than other triangle. If given triangle is not greater than other triangle, extend both sides of common angle as long as we can. Third, draw acute angle at common vertex but below the base. Fourth, draw as many arcs as the greatest number in the ratio given in the example on the side of that acute angle. Fifth, name the points of intersection of acute angle and arcs drawn in third step from the vertex of common angle. Sixth, A, if constructed triangle is smaller than other triangle, then join other end point of base with the point having smallest number of given ratio. 6b, if constructed triangle is greater than other triangle, then join other end point of base with the point having greatest number of given ratio. 7. Draw congruent angle of step 6 at the point having remaining number of given ratio. Extend the side till it intersect the base of triangle. 8. Draw congruent angle of base angle, not common angle, at the point of intersection obtained in 7th step. Extend its side till it intersect the side of given triangle and construct the second triangle. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील सेकंड सम सॉल्व करू। ट्रायंगलच्या नावावरून आपल्या लक्षात येते की या दोन्ही ट्रायंगल मध्ये पॉइंट R हा कॉमन व्हर्टेक्स आहे। ट्रायंगल PQR च्या तिन्ही साइडची लेंथ दिली आहे आणि तिन्ही साइडची लेंथ माहिती असेल तर ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येतो। सर्वसाधारणपणे आपण ट्रायंगलची लॉंगेस्ट साइड बेस म्हणून घेत असतो, परंतु सिमिलर ट्रायंगल काढताना ज्या साइडचा एंड पॉइंट कॉमन व्हर्टेक्स आहे अशी साइड आपण बेस घेणार आहोत। ट्रायंगल PQR चा विचार केला असता QR आणि PR या दोन साइड मध्ये कॉमन व्हर्टेक्स R दिसत आहे। या दोन्ही पैकी QR ही साइड लांब आहे, म्हणून आपण साइड QR बेस घेऊ आणि ट्रायंगल PQR पूर्ण करू। एक्झाम्पल मध्ये दिलेला साइडचा रेशो 3:4 आहे। या रेशोवरून असे लक्षात येते की ट्रायंगल PQR हा ट्रायंगल LTR पेक्षा लहान आहे आणि म्हणून आपण कॉमन अँगलच्या दोन्ही साइड्स जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या पुढे वाढवू। साइड वाढवून झाल्यानंतर आपण कॉमन अँगल वर म्हणजे पॉइंट R वर एक ॲक्यूट अँगल काढू। ॲक्यूट अँगल किती मेजरचा असावा याविषयी बंधन नाही। आता आपण पुन्हा रेशो पाहू। रेशो 3:4 आहे। रेशो मधील मोठा नंबर 4 आहे, म्हणून आता काढलेल्या ॲक्यूट अँगल वर आपण 4 आर्क काढू। या चारही आर्क इक्वल डिस्टन्स वर असतील, म्हणून आपण कंपास मध्ये योग्य डिस्टन्स घेऊ। पॉइंटर आपण पॉइंट R वर ठेवून ॲक्यूट अँगलच्या साइडला इंटरसेक्ट करू। ती आर्क ॲक्यूट अँगलच्या
साइडला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉइंटवर आता आपण पॉइंटर ठेवू. कंपास मध्ये घेतलेला डिस्टन्स आपण कायम ठेवणार आहोत. या पॉइंटवर पॉइंटर ठेवून आपण दुसरी आर्क काढू. दुसरी आर्क ऍक्यूट अँगलच्या साइडला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉइंटवर पॉइंटर ठेवून आपण तिसरी आर्क काढू. अशा पद्धतीने चारही आर्क काढून घ्याव्यात. त्यानंतर ही आर्क ऍक्यूट अँगलच्या साइडला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉइंटला आपण कॉमन व्हर्टेक्स पासून म्हणजे आर पासून नावे देणार आहोत. आर पासूनची पहिली आर्क R1, त्यानंतर R2, R3, R4 याप्रमाणे सर्व पॉइंटला नावे देऊ. ट्रायंगल PQR हा ट्रायंगल LTR पेक्षा लहान आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या ट्रायंगलचा बेस QR चा दुसरा एंड पॉइंट म्हणजे पॉइंट Q आपण रेशो मध्ये जो लहान नंबर आहे तो लहान नंबर दर्शवणाऱ्या पॉइंटशी जोडू. रेशो मधील लहान नंबर 3 आहे म्हणून पॉइंट Q आपण पॉइंट R3 शी जोडू. आता पॉइंट R3 वर एक अँगल तयार झालेला दिसेल. या अँगलचा कॉन्ग्रुएंट अँगल रेशोच्या रिमेनिंग नंबर म्हणजे 4 नंबर दर्शवणाऱ्या पॉइंट वर म्हणजे R4 वर काढू. कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढावा हे आपल्याला माहिती आहे. जर आपल्याला माहिती नसेल तर प्लेलिस्ट बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधील हाऊ टू कन्स्ट्रक्ट कॉन्ग्रुएंट अँगल हा माझा व्हिडिओ नक्की पहा. आता या कॉन्ग्रुएंट अँगलची साइड ट्रायंगलच्या बेसला इंटरसेक्ट करेल इथपर्यंत वाढवा. ती साइड ट्रायंगलच्या बेसला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉइंटला आता आपण नाव देणार आहोत. साइड QR ची करस्पॉन्डिंग साइड TR आहे आणि म्हणून आपण त्या पॉइंटला T हे नाव देऊ. आता ट्रायंगल PQR चा कॉमन अँगल वगळता बेस अँगल Q आहे म्हणून आपण अँगल Q चा कॉन्ग्रुएंट अँगल पॉइंट T या कॉन्ग्रुएंट अँगलची साइड ट्रायंगल PQR च्या साइड PR ला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉइंटला L हे नाव देऊ. अशा रीतीने ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LTR कन्स्ट्रक्ट झालेले आहेत. प्रॅक्टिस सेट 4.1 मधील फोर्थ सम पाहू. If you look at the names of triangle, it is clear that they have a common vertex, that is point A. If you see the given measures of triangle AMT, two sides and included angle is given, and we know that if length of two sides and measure of included angle is given, we can construct the triangle. Out of these two sides, we will take AM as a base because AM is the longer side and its end point A is a common vertex. Construct the triangle AMT. We will check the ratio. Here, ratio of sides is 7:5. So by looking at ratio, it is clear that triangle AMT is greater than triangle AHE. So as triangle AMT is greater than triangle AHE, we need not have to extend the sides of common angle. Now construct acute angle at the common vertex, that is point A. Again look at the ratio. Ratio is 7:5. In the ratio the greatest number is 7. So we need to draw 7 arcs on this acute angle. For that we'll take certain distance in a compass. Put pointer on common vertex, that is point A. Make one arc. Locate the point of intersection of arc and acute angle. Put the pointer on that point. Keeping the same distance, we will make the second arc. In the same way, we will draw 7 arcs on the acute angle. We know that we name the
point of intersection of arc and acute angle from the common vertex, that is A1, A2 and so on. As we know, triangle AMT is greater than triangle AHE. So we'll join the second endpoint of base of triangle AMT, that is point M, with the point having the greatest number of the ratio, that is A7. Now we see an angle is formed at the point A7. Draw congruent angle of A7 at the point having remaining number of the ratio, that is A5. We all know how to construct congruent angle. Take some distance in compass, put the pointer on the vertex of angle, draw an arc joining both sides of that angle. Keeping the same distance, now put the pointer on A5. From the side of angle A5, draw almost a semicircular arc. Now take the distance of point of intersection of arc and sides of angle A7 in the compass. Put the pointer on the point of intersection of arc and side of A5 and intersect the arc made earlier. Join that point with A5 and extend till it intersects side AM. Now corresponding side of AM is AH. So name that point of intersection as H. Now the base angle of triangle AMT other than common angle is M. So draw congruent angle of angle M at point H. Extend the side of that angle till it intersects the side of triangle AM. Name that point of intersection as E. Triangle AHE and triangle AMT constructed.